आता रिसेंटली जे मागची स्टँडिंग गेली त्याच्यामध्ये प्रत्येक झोनल ऑफिसरला आपण पब्लिक टॉयलेट आणि कम्युनिटी टॉयलेटचं प्रेझेंटेशन करायला लावलं होतं. आय अग्री विथ दॅट पॉइंट दॅट आज रोजी आमच्याकडे काही प्रमाणात पब्लिक टॉयलेट लेडीजच्या साठी कमी आहे. त्याच्या मागचं कारण हेच आहे की काही भागामध्ये अजून आपल्याकडे कनेक्टिव्हिटी अवेलेबल नाही. काही भागामध्ये डीपी रोड डेव्हलप न झाल्यामुळे कंजेशन खूप वाढलंय. फॉर एक्झाम्पल तलवडेचा एरिया असेल किंवा आपला काही प्रमाणात पुनवडे वाकडचा भाग असेल, जे खूप एक मोठे प्रमाणात आपल्याकडे ग्रोथ होतोय. Okay. तो विकी आय कॅन ऑब्वियसली म्हणजे मी असं नाही म्हणणार आहे की समज देणार आहे, बट आय कॅन डेफिनेटली टॉक टू हिम दॅट ही शुड बी ॲज रीचेबल एज पॉसिबल. अब ये रूमर जब से ज्वाइन हुआ तब से ही चल रहा है. इस पे अब मेरे को तो क्या ही कमेंट करना है. मी सुरुवातीलाच ऐसा ही किसी प्रेस कॉन्फ्रेंस में किसी ने पूछा था. आई मेड माय इंटेंशन एब्सोल्युटली क्लियर. I as an officer would want to complete my tenure which is for 3 years. But every officer जे काही असतात, we are at the pleasure of the state government. तो जो स्टेट गवर्नमेंट का जब तक प्लेजर है तब तक मैं रहने वाला हूँ. मुझे ऐसा लगता है कि मैं मेरा टेन्योर पूरा करूंगा और स्टेट गवर्नमेंट मेरे को अपॉर्चुनिटी देगी कि मैं अपना टेन्योर पूरा कर पाऊँ. 2 वर्षाचं लागत काहीतरी प्लॅनिंग आहे. ते 2 वर्ष आता ती चर्चा थांबायला हरकत नाही. नाना असं तर मी प्लॅनिंग 12 वर्षाची हरित सेतूची पण केली आहे. 12 वर्ष तर मी थांबणार नाहीये. तर जे काही सिग्नल कोणाला घ्यायचं ते सर्वांच्यावर अवलंबून असतो. सर, गार्डन आणि सस्टेनेबल मोबिलिटी याकडे आपण भरपूर भर देतात, पण त्यातच मात्र ते पण पाहायला मिळतं की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अंतर्गत महिलांसाठी जे शौचालय आहे, लेडीज टॉयलेट, त्याची खूप कमतरता आहे. फॉर एक्झाम्पल जशी पुण्यामध्ये तीची सोय आहे भरपूर. I 100% agree with you that we can do much better in providing. सर, टॉयलेट को लेकर है, आप टॉयलेट जहाँ है ना वहाँ पे नली नहीं है, पानी नहीं है. फॉर एग्जाम्पल नेहरू नगर की चौक है ना यहाँ पे. ठीक है, got it. नहीं बहुत जगह ऐसे है कि टॉयलेट है. दोन्ही मुद्दे रिस्पॉन्ड करतो. आता रिसेंटली जे मागची स्टँडिंग गेली त्याच्यामध्ये प्रत्येक झोनल ऑफिसरला आपण पब्लिक टॉयलेट आणि कम्युनिटी टॉयलेटचं प्रेझेंटेशन करायला लावलं होतं. त्याच्या मागचा हेतू हे होता की बरेच ठिकाणी आपल्याकडे कम्युनिटी टॉयलेट्स आहे जे की आधी लोकांच्याकडे स्वतःचे टॉयलेट नव्हते म्हणून 20 सीट 25 सीट 30 सीट. आज रोजी तेवढे लोक त्याला वापरत नाही, तर त्यांना आपण थोडा स्केल डाऊन करतोय. पब्लिक टॉयलेटचं जे आहे ते त्यांनी पण म्हटलं काही प्रमाणात खरं आहे, तुम्ही जे म्हटलं काही प्रमाणात खरं आहे. So we are absolutely doing that survey also, and we are trying to bring in some new design and other things where we will be able to provide it for women. But I agree with that point that आज रोजी आमच्याकडे काही प्रमाणात पब्लिक टॉयलेट लेडीजच्या साठी कमी आहे, जे आम्हाला अजून जास्त द्यायची गरज आहे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलं आपण, जे आपण 5 कोटी वाया गेले आपले, त्याच्या अधिकारांवर कारवाई करणार का? सल्लागार कोणतं 5 कोटी पुतळ्याला आपण जे दिले संभाजी महाराजांच्या पुतळ्याला, त्या अधिकारांवर कारवाई करणार आहे? नाही, ते त्याच्यामध्ये कारवाई करण्याचं याच्यामध्ये काही कारण नाहीये. बिकॉज दॅट डिसिजन वॉज टेकन टू शिफ्ट पुतळा फ्रॉम देअर टू देअर, बिकॉज एकतर आजूबाजू राहणारे लोकांचा त्याच्यामध्ये काही प्रमाणात विरोध होता आणि ज्या आपला उंचीचा आपला पुतळा आहे आजूबाजू बिल्डिंग असल्यामुळे असा एक डिसिजन घेतला की जे PMRDA चे एक्झिबिशन ग्राउंड मध्ये ज्या ठिकाणी त्यांनी आता जागा अलॉट केली, तो फ्रॉम सिटीज पर्स्पेक्टिव्ह फॉर पीपल ट्रॅव्हलिंग ऑन नाशिक रोड वगैरे इट विल बी मच बेटर. त्या ठिकाणी जे आपलं काम झालंय त्या ठिकाणी आपल्याला काही प्लॅन त्या ठिकाणी करता येईल. कशासाठी सल्लागार नेमतो आपण? डिझाईन साठी, काही आपलं प्लॅनिंग करण्यासाठी. सल्लागार त्या ठिकाणी प्लॅनिंग करतो ज्या ठिकाणी आपण त्याला सांगतो. आपला जे मराठा आरक्षणाच्या संदर्भातला स्टेट गव्हर्नमेंटनी आयोगाने सुरुवात करण्यात आलेला जे आपला सर्वे आहे तो आपल्या सिटीमध्ये 100% पूर्ण झालेला आहे. जेवढा आम्ही घरांचा आपला जे सुरुवातीचं नियोजन होतं ऑब्व्हियसली त्याच्यामध्ये काही समजा स्लम्स मध्ये वाढ झाली किंवा काही नवीन प्रॉपर्टीज वगैरे, तर त्या मानाने तो 100% पेक्षा जास्तच आहे. पण ऑल प्रॉपर्टीज वी ट्राय टू रीच. त्याच्यामधला जे काही सर्व इन्फॉर्मेशन आहे त्या ऍप द्वारा आयोगाच्या कडे सुद्धा आहे. काल रात्री आयोगाचा सर्वे सुद्धा बंद झाला आणि आपल्या महानगरपालिकेच्या त्या संदर्भातलं सगळं काम पूर्ण झालेलं आहे. शहरातली अत्यंत दुर्दैवी घटना आहे. मोठी अकॅडमी आहे, क्रिएटिव्ह अकॅडमी, तिथे संचालकांनीच एका विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याची घटना घडली
आपल्याकडे किती इन्स्टिट्यूट आहेत, त्याची काय आपल्याकडे रोजनीशीमध्ये किंवा नोंद असते का? आणि या घटनेनंतर आपण काय स्वतःहून पावलं उचलतो आहात या सगळ्या संदर्भात? महानगरपालिकाचे तर्फे जे काही आपले प्रायव्हेट स्कूल्स असतात त्यांचं एफिलिएशन किंवा इतर गोष्टी जनरली स्पीकिंग कमिशनर एज्युकेशनचे मार्फत हँडल केलं जाते. त्याच्यामध्ये महानगरपालिकेचा जे आपले एज्युकेशन ऑफिसर आहे त्यांचा काही प्रमाणात रोल एज्युकेशन ऑफिसर जे जिल्हा परिषद असतात त्यांचा असतो आणि त्यांची हे कार्यपद्धती प्रायव्हेट शाळांसाठी कमिशनर एज्युकेशनचे देखरेखमध्ये राहतात. याच्या व्यतिरिक्त जे काही दुर्दैवाने जे काही दुःखदायक घटना घडली त्याच्या संदर्भातला पोलीस विभागाच्या मार्फत सुद्धा कारवाई केली जाते. अशा प्रकारची घटना काही पुढे घडू नये याच्यासाठी कदाचित येत्या काही काळामध्ये महानगरपालिकेच्या तर्फे प्रायव्हेट स्कूलसाठी सुद्धा आम्ही काही याच्यामध्ये स्टेप्स घेऊ. महानगरपालिकेचे साठी जे आम्ही आता काउन्सिलर जे नॉमिनेट केले 21 त्यांचा एक टर्म ऑफ रेफरन्स हा पण आहे की मुलांना गुड टच बॅड टच वगैरे ते सर्व समजून सांगणे जेणेकरून आपलं गर्ल स्टुडंट असो किंवा बॉय स्टुडंट असो दोघांना आपलं माहिती असलं पाहिजे व्हॉट इज अ गुड टच व्हॉट इज अ बॅड टच आणि जेणेकरून त्या संदर्भातला ऍट द राईट टाइम त्यांच्या मार्फत काही अलार्म रेज करायचे असेल त्यांच्या पालकांना किंवा त्यांच्या काही एखाद्या मोठ्या वरिष्ठांना वगैरे ते मुलांच्या मार्फत सुद्धा राहिला पाहिजे. तर जे महानगरपालिकेच्या साठी आपण जे आम्ही काउन्सिलर नॉमिनेट केले इतर त्यांच्या कामाच्या व्यतिरिक्त एक टर्म ऑफ रेफरन्स आपण त्यांच्यासाठी हा पण ठेवतो. त्याला धरून हा आहे की एका शाळेमध्ये खाजगी शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी एकमेकावर वार केल्याची घटना काल घडली समोर आलेली आहे. खरं तर रॅन्डमली चेकिंग होणं गरजेचं आहे मुलांच्या संदर्भामध्ये. पोलिसांसंदर्भात या की काही बैठक घेऊन तुम्ही घेणार आहे का? गोविंद मला वाटत नाही की या मुद्द्याच्या संदर्भातला काही रॅन्डम चेकिंग करून त्याच्यामध्ये काही मार्ग निघण्याचं कारण आहे. याचे उलट कदाचित सर्व प्रिन्सिपल्स आणि यांना एक प्लॅटफॉर्मवर आणून आपण मागे एक प्रयत्न केला होता ज्याच्यामध्ये जवळपास 500 प्रायव्हेट स्कूलचे प्रिन्सिपल्स प्लस आमचे प्रिन्सिपल त्यांचा आपण एकत्रित एक कन्व्हेन्शन घेतला होता 6 ते 7 महिने झाले. त्याला आपण पुन्हा आता फरवरीमध्ये घेणार आहोत आणि खूप प्रामुख्याने आपण हे मुद्दे त्यांच्या सोबत त्याच्यामध्ये घ्यायला हरकत नाही. बट इट इज समथिंग दॅट एव्हरी प्रायव्हेट स्कूल मॅनेजमेंट त्यांचे प्रिन्सिपल त्यांनी ते जबाबदारी स्वतःवर घ्यावी लागणार आहे. मुलांचे काही एखाद्यावर काही याच्या संदर्भातला मुद्दा असेल बुलिंगचा मुद्दा असेल किंवा एखादा जे काही दुर्दैवाने घडली आपल्या रावेतमध्ये घडली ते कसा घडू नये या संदर्भातली चर्चा आपण त्यांच्यासाठी करू शकतो. एखादा काही कंप्लेंट आली की त्याच्यावर ऍक्शन करू शकतो पण अशा प्रकारचा खूप असा इन्स्पेक्शन व्हिजिट करून आय डोंट थिंक दॅट इज द राईट सोल्युशन. सर मगाशी आपण म्हटलं की लोन घेणं एक आयडियल इंटेन्शन आहे तर आपण कुठल्या पर्पजसाठी लोन घेत आहोत आणि त्याच्यासाठी कशा प्रकारची आपण जाहिरात प्रसिद्ध केली? सर्वात आधी तर आम्ही लोन घ्यायचा काही तसा असा काही निर्णय अजून घेतलेला नाही. आपण फक्त RFP करून कमर्शियल बँक्सचे कडून आपला महानगरपालिका AA+ क्रेडिट रेटिंग एजन्सीची महानगरपालिका आहे विच इज द बेस्ट क्रेडिट रेटिंग जे आपल्या देशामध्ये एखादी महानगरपालिकेला दिलं जात आहे. मागच्या वर्षी सुद्धा आपण म्युन्सिपल बॉन्ड रेज केला त्याच्या आपण 200 कोटी रेज केले होते जे की एक चांगला यील्ड आम्हाला भेटला. त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या इन्सेंटिव्हला सोबत गृहीत धरून खूप एक चांगला बेनिफिट मध्ये महानगरपालिका त्याच्यामध्ये राहणार आहे. याचेच पाठोपाठ आता मोशी हॉस्पिटलसाठी आणि आपला ओल्ड मुंबई पुणे हायवेचा सस्टेनेबल मोबिलिटी किंवा अर्बन स्ट्रीटस्केपिंग डिझाईनसाठी आपण हे 2 प्रोजेक्टसाठी असा एक नियोजन करतोय. आज रोजी त्याचा काही निर्णय आपण घेतलेला नाहीये. राज्य शासनाची मंजुरीने आणि राज्य शासनाच्या अप्रुव्हलनेच तो कदाचित पुढे भविष्यामध्ये आपण तो निर्णय घेणार आहोत. जसा तसा असला एव्हरी लेवल ऑफ गव्हर्नमेंट फेडरल गव्हर्नमेंट म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या लेवलचा असो राज्य शासनाचा असो किंवा सिटी स्तरावरची असो इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएशनसाठी वेगवेगळे सर्वांना मार्ग अवलंबून घ्यावे लागतील. काही काम आपले बजेटमधून करावे लागतील काही काम इमिजिएट जे इन्फ्रास्ट्रक्चर आता हे जे आपण लोन घेतोय मोशी हॉस्पिटलसाठी घेतोय विच इज अ क्रिटिकल नीड. हेल्थ केअर टुडे इज अ व्हेरी व्हेरी क्रिटिकल नीड. साधारण सामान्य माणसाला जर आपण चांगली हेल्थची सुविधा देऊ शकलो तर त्याचे पलीकडे जाऊन कदाचित आपलं काही मोठा काम महानगरपालिकेच्या मार्फत राहणार नाही. म्हणून मोशी हॉस्पिटलसाठी जे आपण हे लोन घेतोय प्लस मुंबई पुणे रोडचा सस्टेनेबल मोबिलिटी प्रोजेक्टसाठी जे आपण लोन घेतोय त्याचा मागचा हेतू एवढाच आहे की लोनचे मार्फत आपण खूप लवकर हे दोन्ही इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करू शकतोय ज्याला कदाचित बजेट अलोकेशन करायला खूप वेळ गेली असती. मुख्य इम्पॉर्टंट मुद्दा असा आहे आम्ही तो निर्णय पुढे जरी घेऊ तरी एखादा लोन घेणारा जे काही ऑर्गनायझेशन असतो किंवा डेट इन्स्ट्रुमेंट वापरणारा एखादी ऑर्गनायझेशन असतो तो डेट इन्स्ट्रुमेंट किंवा लोनचा जे आपला लेवल आहे तो असं लिमिट्स मध्ये असलं पाहिजे की लोनची सर्व्हिसिंग करताना त्याचं जे प्रिन्सिपल प्लस इंटरेस्टचं जे अमाऊंट आहे
ते आमची रेव्हेन्यूजची चौकटीमध्ये असलं पाहिजे आणि त्या संदर्भातली काळजी आम्ही 100% घेणार आहोत. महानगरपालिकेच्या साठी कदाचित एक डेट पॉलिसी सुद्धा आपण पुढे आणतोय, जेणेकरून आपला डेट्सचे लेवल अनसस्टेनेबल लेवलला जाऊ नये. पण आज रोजी ज्या प्रमाणचा इन्फ्रास्ट्रक्चर, लोकांची डिमांड ज्या प्रमाणची आहे आणि जे आपला ताण आपले शहरावर वाढती पॉप्युलेशनचे मुळे जे राहतोय, आपली 17 लाखची पॉप्युलेशन आता जवळपास 30 ते 32 लाख आहे. जर आपल्याला या एक्सप्लोजिव्ह ग्रोथला मॅचअप करायचं असेल आणि लोकांना ज्या प्रमाणचा एक इंटरनॅशनल सिटीचे लेवलच्या इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला द्यायचं असेल, तर आपल्याला वेगवेगळे मार्ग आपल्याला अवलंबून घ्यावे लागतील. तो डेट इन्स्ट्रुमेंट असो, म्युनिसिपल बॉन्ड असो, प्रॉपर्टी टॅक्सचा आपला इजाफा असो, बिल्डिंग परमिशनचे चार्जेसचा इजाफा असो किंवा इतर आपला मार्ग असतील, पीपीपी प्रोजेक्ट असो. So these are the various paths that every municipal corporation will have to take. And we are trying to explore that path. We have not decided yet. सर आता महापालिकेच्या एकूण राष्ट्रीयकृत बँकेमध्ये किती ठेवी आहेत आणि तरतुदी नसताना ठेकेदारांच्या संदर्भात ठेकेदारांसाठी आणि लोकप्रतिनिधींसाठी निविदा प्रक्रिया राबवली जाते आणि त्याच्यामध्ये आता महापालिकेचा प्रत्येक विभागाचं किती दायित्व आहे? विकास खूप मोठा आन्सर होईल. त्याच्यामध्ये जे आपण बजेट रिलीज करणार आहोत, जे काही फिगर आम्ही रिलीज करतो, तुम्हाला आता पुढचे 15-20 दिवसामध्ये ते फिगर कळून जाईल. तर आज रोजी त्याच्यावर संभाष्य करण्यामध्ये अर्थ नाही. पण एखादा जेव्हा आपण प्रोजेक्ट घेतो, तो प्रोजेक्ट आता फॉर एक्झाम्पल जसं मी सांगितलं, आपण मोठ्या प्रमाणात आपण डीपी रोड्स घेतोय. त्याच्या मागचं कारण हेच आहे की काही भागामध्ये अजून आपल्याकडे कनेक्टिव्हिटी अवेलेबल नाही. काही भागामध्ये डीपी रोड डेव्हलप न झाल्यामुळे कंजेशन खूप वाढलंय. फॉर एक्झाम्पल तलवडेचा एरिया असेल किंवा आपला काही प्रमाणात पुनवडे वाकडचा भाग असेल, जे खूप एक मोठे प्रमाणात आपल्याकडे ग्रोथ होतोय. सोसायटीज येत आहे, नवीन नवीन लोक येत आहे, तर त्यांना आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करून द्यावा लागणार आहे. आपला कधी पण जे काही आपण काम मंजूर करतो तो अनसस्टेनेबल लिमिट मध्ये जात नाही आणि तशी काळजी आपण आता पण घेतो. सर टेंटेटिव्हली किती असेल, म्हणजे असं ज्या ठेवी असतील, एखादा आकडा असेल? जे काय इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये द्यायची आम्ही तो बजेट स्टेटमेंट मध्ये असणार आहे. प्रॉपर्टी टॅक्स वाढवण्याच्या संदर्भामध्ये तुम्ही इंटेन्शन दिलेले काय अपेक्षित आहे, किती टक्के वाढ असेल प्रॉपर्टी टॅक्स मध्ये आणि निवडणुकीच्या तोंडावरती हा निर्णय घेत आहे तो सक्सेस होईल का? 20-21 मध्ये आपला जे प्रॉपर्टी टॅक्स कलेक्शन ऑलमोस्ट 626 करोड होतं. 22-23 ला आपण 847 कोटी पर्यंत गेलो. या वर्षी जे आमचं नियोजन आणि जे टार्गेट आहे ते 1000 कोटी पर्यंत आहे आणि त्याचे पाठोपाठ याच्यामध्ये काही प्रमाणात आपण डेटाचा युजेस केलाय, काही प्रमाणात लोकांना प्रवृत्त करण्याचा याच्यामध्ये मार्ग अवलंबलाय आणि काही प्रमाणात लोकांना सोयी देऊन त्यांना वेगवेगळे ऑनलाईन मोड्स, युपीआय मोड अवेलेबल करून देऊन घरामध्ये बसून ते आजची डेटमध्ये प्रॉपर्टीचे असेसमेंट करू शकतात, सेल्फ असेसमेंट आणि पेमेंट सुद्धा करू शकतात. याचे पाठोपाठ आपण सर्वेचा सुद्धा याच्यामध्ये एक मार्ग अवलंबतोय, जेणेकरून जे प्रॉपर्टीज आज रोजी आमचे असेसमेंट नेट मध्ये नाही, ते आपले असेसमेंट नेट मध्ये आले पाहिजे. आतापर्यंत जे आपला सर्वे अजून संपला नाहीये, पण आतापर्यंत जे आपण सर्वे केलाय त्याच्यामध्ये असं दिसतंय जवळपास 28 ते 30% अनअसेस प्रॉपर्टी आम्हाला सापडत आहे आणि त्याच्यामुळे जवळपास 1000 कोटीचे वर पुढच्या वर्षी तरी किमान आपण याच्यामध्ये टॅक्स कलेक्शन मध्ये जाऊ शकणार आहे आणि तो एखाद्या सिटीला क्रमप्राप्त सुद्धा आहे. जे प्रॉपर्टी टॅक्स आपला रिसीट असतो तो कोणती सिटीसाठी खूप एक महत्वपूर्ण असा आपला रेव्हेन्यूचा सोर्स आहे आणि आपण 100% त्याच्या बळकटीकरणसाठी कटिबद्ध आहोत महानगरपालिका म्हणून आणि याचे पुढे सुद्धा त्याच्यामध्ये चांगली प्रोग्रेस होतील, चांगल्या त्याच्यामध्ये इजाफा होतील, तसं आपण कामगिरी सुद्धा वाढ किती टक्के होईल आता या ह्याच्यात? तो वी आर मुव्हिंग फ्रॉम 847 to 1000 करोड, तर रफली 25% वाढ तुम्ही म्हणू शकतात आणि पुढच्या वर्षी त्याचे पलीकडे जाऊ. पण साधारण आपण असं म्हणू शकतो की जर 30% प्रॉपर्टी अनअसेस असतील तर 30% तरी वाढ त्याच्यामध्ये 100% होईल. सर आपण पीएफ ऑफिस कडे किती कोटी रुपये जमा केलेत आणि हे कशासाठी केलेले आहेत? ते आज रोजी मला सांगता येणार नाही, अजून जास्त माहिती घेऊन पुढच्या वेळी सांगू. सर एकंदरीत जर बघितलं तर काही काळातच आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे लोकसभेची, त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका होतील आणि मग महापालिकेच्या, अशा एकंदरीत सगळ्या हे होत आहे. अशा वेळेस जो डेपो आहे आपला बस डेपोचा जो प्रकल्प आहे वाकडचा, तो साधारण 1 वर्ष लांबेल असा दिसतंय. आता त्याला स्थगिती दिली आहे आपण आणि मग पुढचे जे एक्सपेन्सेस असतील त्याची जबाबदारी कोणाची आहे? हे किती काळात स्थगिती उठवली जाईल, पुढे काय प्रशासनाच्या? गोविंद, त्या संदर्भातला काही मला काही कॉमेंट आज करता येणार नाही. आज रोजी जी परिस्थिती आहे त्याच्यावर स्टे आहे. पुढच्या वेळीत निर्णय सगळं जर मागच्या वेळी सांगितला होता, सर्व ऑब्जेक्शन, सर्व हरकतीचा विचार करून स्टेट गव्हर्नमेंटचे मार्गदर्शन खाली आपण त्याच्या संदर्भातल्या पुढे कारवाई करणार आहोत.
सर फायर इन्सिडेंट मध्ये शहरामध्ये बरेच लोकांचं हे गेलंय, बळी गेलाय. त्या आणि शहराला पूर्ण वेळ मुख्य म्हणजे मेन फायर ऑफिसर दिलाय का? आणि दिला नाही तर का नाही? फायर डिपार्टमेंटच्या संदर्भातले आपले चीफ फायर ऑफिसर रिटायर झाल्यानंतर चीफ फायर ऑफिसरचं जे पद आहे तो प्रमोशनचं पद आहे. त्याच्यामध्ये ज्या प्रमाणचं एक आपलं कार्डर मॅनेजमेंटमध्ये आज रोजी चीफ फायर ऑफिसरचे पदाला हे असणारा आपल्याकडे माणूस आज रोजी अवेलेबल नाही. तरी पण जे आपले डिव्हिजनल फायर ऑफिसर आहे चिपाडे सर, त्यांच्या मार्फत आपण सगळं कामगिरी करतोय. वी आर ट्राईंग टू रिस्पॉन्ड टू एव्हरी कॉल. आगी जरी लागली असेल, तुमचा पण फीडबॅक असेल, प्रत्येक वर्णीला, प्रत्येक आगीची घटनाला आपण विदिन व्हेरी शॉर्ट टाइम आपण रिस्पॉन्ड करतो आणि त्या ठिकाणी सुद्धा आमचे फायरमॅन अगदी जीव धोक्याला घालून त्यांचं काम करतायत. आपला प्रयत्न दरवेळी असाच असतो. मात्र जे काही आपला मागचे वर्ष 2-3 वर्षामध्ये जे काही आगीची घटना घडली, त्यांच्याकडून एक आपला हे घेऊन मागे जे पूर्णा नगरची घटना घडली, त्याच्यानंतर आमच्या लक्षात आलं की काही प्रमाणात लोक कमर्शियल शॉप्समध्ये, पोटमाला वगैरेमध्ये राहतात. ज्या ठिकाणी झोपला नाही पाहिजे त्या ठिकाणी झोपतात. असे जे आमच्याकडे आता लक्षात आलं, ते तुम्हाला सर्वांना माहिती आहे, मागे पण ब्रीफ केला. जवळपास 42,000 प्रॉपर्टीजचा आम्ही ऑलरेडी सर्वे केलेला आहे महाविमच्या बचत गटांच्या मार्फत. त्याच्यामध्ये बऱ्यापैकी आम्हाला डेटा आलाय. त्याच्यामध्ये 2400 लोकांना आपण नोटीस पण इश्यू केलाय 15 दिवसाचा. त्याच्यामध्ये आम्ही त्यांच्या मार्फत फायरचे संदर्भातले सगळे त्यांनी जे काही आपलं स्टेप्स आहे त्यांनी ते घ्यावं, नाहीतर आम्ही त्यांच्यावर फायर सेफ्टी ऍक्टचे अखत्यारीत ऍक्शन म्हणजे प्रॉपर्टी सील करणे, वॉटर सप्लाय डिस्कनेक्ट करणे ते आपण करणार आहोत. तर प्रत्येक जे कमर्शियल प्रॉपर्टी आहे, प्रत्येक इंडस्ट्रियल प्रॉपर्टी, तो लिगल असो इलिगल असो, सर्वांनी फायर सेफ्टीच्या संदर्भातली 100% फायर ऍक्टचे प्रमाणे पाऊल उचलले पाहिजे. एखादा फायर ऑडिट त्यांनी प्रायव्हेट मध्ये करून घेतला पाहिजे, जेणेकरून त्यांना माहिती असेल की कुठे त्यांची उणीवा आहे आणि त्या गॅप्सला भरला पाहिजे. याच्या पुढे 100% महानगरपालिकेच्या तर्फे जर मला फायर सेफ्टीच्या संदर्भातला काही याच्यामध्ये उणीवा दिसलं, तर तो कमर्शियल प्रॉपर्टी असो, रेसिडेन्शियल प्रॉपर्टी असो, इंडस्ट्रियल प्रॉपर्टी असो, 100% आपण त्याच्यामध्ये ऍक्शन घेणार आहोत. याचे व्यतिरिक्त फायर डिपार्टमेंटला स्ट्रेंथन करण्याचा खूप मोठा पाऊल आपण उचललाय. आतापर्यंत आपल्याकडे 5 फायर स्टेशन होते, आज रोजी आपल्याकडे तो वाढवून 7 किंवा 8 फायर स्टेशन आहे. येत्या 2 ते 3 वर्षामध्ये आपण 16 फायर स्टेशन प्लॅन करतोय, 4 डिव्हिजनल फायर ऑफिस प्लॅन करतोय, ज्याच्यामध्ये नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट अशा प्रकारचे डिव्हिजनल ऑफिसेस आणि प्रत्येक डिव्हिजनल फायर ऑफिसचे खाली 4 स्टेशन ऑफिसेस, फायर ज्याला स्टेशन म्हणतो. याच्या व्यतिरिक्त अगदी महानगरपालिकेच्या शेजारी आपण फायरच्या ट्रेनिंगच्या इन्स्टिट्यूट, फायरच्या मोठा एक जे आपण निर्णय घेतला फायरमॅन रिक्रुटमेंटचा, तर हल्लीच स्टेट गव्हर्नमेंटनी त्याला मंजुरी दिली. जवळपास 150 फायरमॅन सुद्धा आपण परमनंट याच्यामध्ये रिक्रूट करतोय. त्याच्या व्यतिरिक्त रिसेंट आपण जे ऍडव्हर्टाइजमेंट काढला होता त्याच्यामध्ये डेप्युटी चीफ फायर ऑफिसर, डिव्हिजनल ऑफिसर या प्रकारचे पण जे सुद्धा पद आहे त्यांना आपण रिक्रूट करतोय. शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बिल्डिंगची हाईट आता वाढत आहे. 70 मीटर 80 मीटरची सुद्धा बिल्डिंग आमच्याकडे झाली. म्हणून टीटीएल आणि एपीएल जे आपली शिडी असतो असा 54 मीटरची 70 मीटरची असे पण आपण आपल्याकडे इक्विपमेंट घेतोय. त्याच्या व्यतिरिक्त फायर टेंडर्सचा आपण नंबर वाढवतोय. सूट्स जे आहे यांचे आपल्या फायरमॅनचे त्यांचा नंबर वाढवतोय. ओव्हरऑल आमचा हेतू एवढाच आहे, पुढच्या 2 ते 3 वर्षामध्ये फ्रॉम बोथ एंड्स, आमच्या तर्फे इन्फ्रास्ट्रक्चर एंडला आणि लोकांच्या तर्फे त्यांनी स्वतः सेफ्टी काय घ्यायची त्या एंडला आपल्याला कामगिरी करणं गरजेचं आहे. तुमच्या मार्फत शहरवासियांना माझी विनंती एवढीच राहील, तुमच्या एखाद्या कमर्शियल एस्टॅब्लिशमेंटमध्ये जर काही ज्वलनशील मटेरियल असेल त्याची परवानगी घेणं गरजेचं असतो. तुम्ही परवानगी घेतली नाही तो खरा तो इलिगल आहे. त्याच्यामुळेच एखाद्या वेळा आग लागतात आणि त्याच्यामध्ये इन्सिडेंट असतात. तर जेवढी जबाबदारी आमची आहे तेवढी जबाबदारी याच्यामध्ये सिटीजनची सुद्धा आहे. रेसिडेन्शियल सोसायटीजमध्ये चेअरमॅन आणि सेक्रेटरीज त्यांची जबाबदारी आहे की तुमचे जे फायर सिस्टम आहे ते दर 6 महिन्यामध्ये त्याचा ऑडिट झाला पाहिजे. स्प्रिंकलर काम करताना काय नाही करतात ते बघितलं पाहिजे. फायर टँक जे आपला असतो प्रत्येक बिल्डिंग मध्ये असतो त्याच्यामध्ये पाणी आहे काय नाही ते बघितलं पाहिजे, जेणेकरून सोसायटीला स्वतःची जबाबदारी घेतली पाहिजे की अनफॉर्च्युनेटली एखादा काय इन्सिडेंट घडला तर त्यावेळी आपले जे सगळे फायर फायटिंग इन्स्ट्रुमेंट्स आहे, फायर फायटिंग सिस्टम आहे, दे आर रोबस्ट अँड दे आर वर्किंग. थँक्यू.